पैलवान उतरलेला आहे आता. आता काहीतरी होल आता काहीतरी होल बघ. तो आला बघून बोल किती जण आहेत, जसं दांडू बिंडू घेऊन जाईल तो बघ. आता बघतो बोलतो मी यांना. अब तू देख बेटा काहीतरी होणार. मी तुम्हाला बोललो ना बनियनवाला गेला ना तो भाई, तर काहीतरी होणार. झाला बघा गाडी आमची चालू झाली. चला बोला गणपती बाप्पा मोरया. बघा आता आम्हाला तिकडे रोड बंद मिळाला, त्याच्यामुळे आता आम्ही एकदम भारी अशा हायवेने चाललेलो आहे. आता बघा आपण जीपीमध्ये आलो आहे. मस्त फोटो सेशन झालं आहे आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवला. दीक्षिता आणि कनक यांचा असेल. नवीन केटल घेऊन द्या. आणि हे बघा इकडे तर मंडळी आता आपण आलेलो आहे मिनी थायलंड या एक पिकनिक स्पॉट जवळ. आता एक 2 मिनटावर आता तिथून आपल्याला एंट्री करायची आहे तिथून. आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. इथे खाली तुम्हाला दिसते ती पूर्ण नदी आहे आणि पाणी वाहतोय. पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. पक्ष्यांचा जो आवाज येतोय सकाळचे वाजलेत फक्त 6:30 वाजलेले आहेत. आणि आम्ही चाललेलो आहोत मिनी थायलंड एक्सप्लोअर करायला, कारण की आम्हाला याच्यानंतर पुढचा अजून प्लॅन आहेत. आणि इथे तुम्ही कधी जर पहाडीमध्ये या एरियामध्ये आल्यात तर लवकर तुमचा दिवस सुरुवात करा, कारण की दिवस जेव्हा ड्रायव्हिंगमध्ये जातो ना तो कधी कळत नाही. कारण की 10-15 किलोमीटरसाठी इथे 1 ते 2 तास लागतात. आता आम्ही जलोरी पास जो आहे तिथून जीबी फक्त 11 किलोमीटर आहे. तेवढं करायला आम्हाला 1.5 तास लागले. रोड पण चांगला होता, म्हणजे एकदम खराब रोड असा नव्हता. थोडा कुठेतरी खडबडीत म्हणजे काम चालू आहे, पण रोड स्टॉप नव्हता. पण चालू रोडमध्ये पण 10-15चा स्पीड फक्त मिळत होता गाडीला. आणि इथे एक भला मोठा रॉक दिसतोय बघा. भला मोठा दगड आहे इथे, खूप छान असा मस्तपैकी. आणि हे पूर्ण झाडं बघा तुम्ही पूर्ण. आणि वरपर्यंत रिसॉर्ट्स घर वगैरे आहेत लोकांचे. आणि इथल्या लोक जे राहतात त्यांना हॅट्स ऑफ आहे, कारण की ती लोक कसं मॅनेज करतात एवढं वरती जाणं, पर खाली येणं, शाळा स्कूल वगैरे मार्केट वगैरेसाठी. तर सगळे जे आहेत जेवढे पण पहाडी आपले जे राज्य आहेत, हिमाचल असो, उत्तराखंड असो आणि इतरही भूतान तर बाहेरचं झालं, पण जे सिलिगुडी वगैरे जे एरिया तिकडचे आहेत ते सर्व म्हणजे सर्वांना सॅल्यूट आहे की ते लोक एवढं सगळं मॅनेज करतात. आपल्याला तर काहीच नाही, म्हणजे आपल्याला घरातनं उतरलो की गाडी मिळते, रिक्षा मिळते की आपण स्टेशनला पोचतो, बस मिळते, स्टेशनला पोचलो, ट्रेनमध्ये बसलो, गेलो कामावर. पण इकडच्या लोकांना इथेच शेती करायची आहे, तेच पिकवायचं आहे, तेच खायचं आहे. संध्याकाळी आम्हाला एक लेडीज सांगत होत्या की ते तिकडे काकडी वगैरे लावतात, परत ॲप्रिकॉट, ॲप्पल याची शेती करतात, तेच विकतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. सो बघा असं आहे. तर तुम्ही पण आले इकडे तर तुम्ही लोकल लोकांकडनंच घ्या, म्हणजे ब्रँडेड दुकानात जाण्यापेक्षा लोकल जे रोड साईड वगैरे असतात ना त्यांच्याकडनं घ्यायचं, थोडंफार का नाही हो. सो मंडळी आता आपण इथे पोचलेलो आहोत. हे बघा कुल्ली कटाडी या ठिकाणी. तर इथून खाली जायचं आहे आपल्याला. तर हे मला वाटतं अजून चालू झालं आहे की नाही माहीत नाही. इथे तिकीट वगैरे पण आहे. तर आता आपण जाऊया. सकाळी इथे कोण आहे नाही. जर कोण असतो तर आपण तिकीट घेतले असते. 20 रुपीज तिकीट आहे. कोण असेल तर आपण घेऊया नक्कीच तिकीट. ओके. सो बघूया पुढे कुठे काय गेट वगैरे असेल तर मग आपण रिटर्न येऊन पुन्हा थोड्या वेळाने जाऊया. अशा स्टेप आहेत तिकडे जाण्यासाठी खालपर्यंत. हे बघा नाही पूर्ण असं जंगल एरिया आहे. मंडळी आता आपण पोचलेलो आहोत. भारी स्पॉट आहे हा. इकडे कॅफे वगैरे पण आहेत, कॅफेची सोय पण आहे. पण अजून कॅफे आय थिंक चालू नाही झाले. जर टायमिंग असेल काहीतरी. बट आम्ही तर असे
ऑफबीट डेस्टिनेशन एक्सप्लोअर करतो, तुम्हाला माहिती आहे. तर लवकरच आलो आहे, अर्ली मॉर्निंग. पण तुम्ही बघू शकता 6:30 वाजता, म्हणजे आता 6:45 झाले. 6:45 वाजता पण किती उजेड आहे. म्हणजे इकडे सकाळी 5 वाजता दिवस सुरू होतो. मी काल पण जेव्हा उठलेलो तेव्हा तुम्हाला दाखवलं 5 वाजताच उजेड झालेला पूर्ण, जसं आपल्याकडे 6:30-7ला होतो तेवढा. इथे बोनफायरसाठी आणि सिटिंग अरेंजमेंट आहे तसं मस्त असं. आता इथे कॅफे आहे, कॅफे चालू आहे का बघूया आपण. असेल तर आपण चाय कॉफी काय घेऊया. नाही, कॅफे चालू नाही आहे. शिवा कॅफे. तर मंडळी आता बघा आपण जीपीमध्ये आलो आहे. मस्त फोटो सेशन झालं आहे आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवला. तर तुम्ही बघू शकता कसा एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि आता निघूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे, जो आहे मिनी थायलंड असं प्रसिद्ध ठिकाण आहे ते. तर बघूया आता तिथे जाऊया, काय आहे ते बघूया. सो चला आता आपण इकडनं परत रूमकडे चाललो आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे मिनी थायलंड इथे जवळच आहे का. तर आपण इथे एक फक्त फोटो क्लिक करून येऊ लगेच आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दाखवू. म्हणजे इथे गुलाबाची झाडं बघा कशी पूर्ण, आणि रेड रोज, पिंक रोज, व्हाईट रोज, आणि इकडे बघा भरपूर प्रकारचे रोज आहेत आणि एकदम छान बघा. तो दिसतोय इथे त्या महिला डान्स करतायत, आपल्या महाराष्ट्रीयन महिलाच आहेत. आणि कसं सांगू मी सांगू तुम्हाला या गाण्यावर ते डान्स करतायत. म्हणजे आपले मराठी लोक जे आहेत ते कुठे पण गेल्यावर एन्जॉय करायचं सोडत नाही. आणि अशा लोकेशनवर तर एक नंबर. मगाशी आपण इकडेच गेलो होतो, कुल्ली कंटाळी म्हणून ठिकाण आहे. आणि इथेच ॲक्च्युली थोडंसं पुढे गेलं ना, आम्ही जिथे स्पॉटला फोटो वगैरे काढले ना, व्हिडिओ बनवलेत, त्याच्या थोडंसं लेफ्ट साईडला जायचं आहे. तिथेच ते मिनी थायलंड म्हणून जो स्पॉट आहे ना, तो तिथेच आहे. आम्हाला वाटलं की ती पुढे असेल, तर आम्ही पुन्हा वरती आलो. सो आता खाली जायचं पुन्हा आमच्या ताकद नाही राहिली. तर इथूनच बाय बाय करतो मिनी थायलंडला. आणि जेव्हा जाऊ ओरिजिनल थायलंडला तेव्हा आता थायलंड एक्सप्लोअर करूया. सो खूप सॉरी तुम्हाला मी दाखवू शकलो नाही त्याबद्दल. इथे बघा नाश्ता चालू आहे यांचा. यांनी मॅगी बनवलं आहे, त्या केटलमध्ये पाणी गरम करायच्या केटलमध्ये यांनी पाणी बनवलं आहे, मॅगी बनवलं आहे. सॉरी, तेव्हा थंडीमुळे होतं असं. पण जर हॉटेलवाल्यांची कंप्लेंट आली तर हे सर्व श्रेय दीक्षिता आणि कनक यांचा असेल. नवीन केटल घेऊन द्या. आणि हे बघा इकडे ही मंडळी बघा बघा, आत्ता लगेच आम्ही ट्रेकवरनं आलो, लगेच तिला एनर्जी म्हणून पाहिजे मॅगी. सो गाईज आता आमची सगळी पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय. सामान सगळं खाली घेऊन जायचं आहे आता. आणि कनक गेला आहे खाली, त्याची बॅग घेऊन गेला आहे तो. आणि इकडे बघा मनाली आता निघते बाहेर. आणि ही मृण्मयी आणि मी बघा कसा आज मॅचिंग बघा. आणि ही दीक्षिता. सोनाली कुठे गेली? सोनाली बाय. सो बघा आपण काल इथे हॉस्टेलर म्हणून जीबीला एक हॉस्टेल आहे तिकडे थांबलो होतो. यांच्या सेम ब्रँड आपण कुफरीला जे आहे तिथेही होतो काल. आणि हे ॲक्च्युली आम्ही चेकआउटच्या वेळेस तुम्हाला दाखवतो आहे, कारण की काल रात्री सगळे आल्या सगळ्यांनी सगळ्या बॅग वगैरे काढलेल्या, तर त्याच्यामुळे मग नाही दाखवलं. तर बघा असं रूम आहे. आपण 4 बेडचं रूम बुक केलेलं आणि 2 डॉर्मेटरी बुक केलेल्या, कारण की टोटल 6 जणं. पण झोपलो आपण सगळे एकाच ठिकाणी झोपलो होतो, कारण की मोठा रूम आहे हा. बघा हा एक डबल बेड आहे, इथे सिटिंग एरिया आहे, हा वॉशरूम आहे. वॉशरूम पण बघा, वॉशरूम पण एकदम मोठा आहे. हे बाथ एरिया, शॉवर, ओके. आणि केटल वगैरे आहे. आणि हे सगळं
टॉवेल वगैरे सगळं, आपल्याला पाण्याची बॉटल दिल्या होत्या. आणि इकडनं बाल्कनीसुद्धा आहे. बाल्कनी तुम्हाला मी नंतर दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला वरचा रूम दाखवतो. वरच्या रूममध्ये बघा, वरच्या रूममध्ये हे असं एक डबल बेड आहे. आणि इथे पण बेड वगैरे च्या बाजूलाच केटल आहे, सोफा आहे. सो खूप छान असं हे होतं. मला व्ह्यू दाखवतो. आणि हे बघा, ही बाल्कनी आहे, रोड व्ह्यू आहे. हे बघा, इकडनं असा व्ह्यू दिसतो. आणि हे सगळे आपले मंडळी. आणि हे बघा, सगळे बॅग घेऊन बाहेर उभे आहेत, माझे वेट करत आहेत. आणि आपली गाडी तिकडे पार्क होती, कारण की यांची पार्किंग फुल होती. हां, तर चला आता आपण निघूया. चेकआउट करतो आहे. चलो, थँक्यू. आता आपण निघूया. आपली गाडी तिकडे पार्क आहे, गाडीमध्ये सामान टाकायचं, गाडी घेऊन येतो आधी. तर आता आपण पासून पुढे चाललेलो आहोत तीर्थन व्हॅली आणि चंदीगडकडे. सो तीर्थन व्हॅलीकडे जर आम्हाला मध्ये जर ट्रॅफिक लागली तर तीर्थन व्हॅली आम्ही स्किप करणार आहे. पण आता आम्हाला असं वाटतं आहे की खरंच ट्रॅफिक लागणार आहे. तर आम्हाला ब्रेकफास्टसुद्धा करायचा आहे. थांब, बंद कर. सो आता आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स चंदीगड. एक स्टॉप आपला असणार आहे तीर्थन व्हॅली. तो थोडासा आपल्याला आतमध्ये जावं लागणार आहे. पण सध्या इथे रोडची कामं वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण दाखवते. आत्ता आम्हाला चंदीगड डायरेक्ट दाखवतो आहे एक 5.5 तास, म्हणजे आम्ही 6 वाजेपर्यंत पोचू असं दाखवतं आहे. बट जर तीर्थन व्हॅली करून आलो तर आम्हाला 8:30 होतील, कारण की 10 किलोमीटर परत आतमध्ये जायचे, परत बाहेर यायचे. आणि तो हिली एरिया आहे, सो त्याच्यामध्ये कसं जास्त टाईम लागतो. त्याच्यामुळे मग आता आपण बघूया, तिथे थोडंसं गेल्यानंतर लोकल लोकांशी बोलूया आपण 1-2 हे, आणि मग पुढचं ठरवूया. सध्या तरी आपला प्लॅन असा आहे. आणि आजचा आपला जो स्टे होता हॉस्टेलरमध्ये, तिकडे आपलं बुकिंग आजपर्यंत, म्हणजे आज उद्या सकाळपर्यंत होती. पण आपण काय केलं, आज चेकआउट केलं आणि आता पुढे निघालो, कारण की आता उद्या आपला एक दिवस आहे आणि परवा आपली फ्लाईट आहे 29ला. सो आपण असं ठरवलं की आज चंदीगडला पोचूया. आणि चंदीगडचं फेमस असं रॉक गार्डन आणि लेक सुखाना, तर ते आपण एक्सप्लोअर करू. आणि मग सकाळी दिल्लीकडे रवाना होऊ उद्या. आणि मग दिल्लीकडे गेल्यानंतर दिल्ली एक दिवस फिरूया, म्हणजे थोडंसं आपलं हे पण होईल. कारण की आता हे पहाडी जे हिली एरिया आहे हे आपलं भरपूरसं बघून झालेलं आहे. आणि हा जो नवीन GB हा लोकेशन होता, तो पण आपला एक्सप्लोअर केला आपण चांगला. आता पुढे जाऊया, तुम्हाला पुढे आता चांगले व्ह्यू येतील, ते पण दाखवतो तुम्हाला. तर बघा, आता इथे रोडचं काम चालू आहे. एका गावामध्ये आहोत आम्ही. तर इथे काय केलं आहे, इकडे आता त्या तीर्थनकडे आणि चंदीगडकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या थांबवल्या आहेत. आणि आता पूर्ण समोरनं गाड्या येतील, मग ते तिकडे काम करून मग पुढं या गाड्या, आमच्या पण गाड्या पाठवतील. सो आता इथे आम्हाला एक 5 मिनटं वेट करायला सांगितलेलं आहे. बघूया आता किती वेळ लागतो. सो मंडळी बघा, आता आम्हाला तिकडे रोड बंद मिळाला, त्याच्यामुळे आता आम्ही एकदम भारी अशा हायवेने चाललेलो आहे. तर आम्ही 4 किलोमीटर परत बॅक आलो. म्हणजे आम्ही काय सगळे झालो आहे बघा. माझ्या पुढे 10-12 गाड्या आहेत, मागे 10-12 गाड्या आहेत. जा बाबा, जा 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 मग. आणि या ट्रॅव्हलरला बघा, इंग्लंडला जायचं आहे, त्याच्यामुळे त्याला घाई आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या मागे इंग्लंडचा झेंडा लावलेला आहे. इंग्लंड आणि कॅनडाची त्याची फ्लाईट नाही, तो डायरेक्ट गाडीत घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे त्याला खूप घाई आहे. नुसता पॉ हॉर्न मारत होता तो. सो बघा गाईज, आता आम्ही इथे अडकलेलो आहे. ना घर का ना घाट का. तिकडनं आलो, आता इथे परत अडकलेलो आहे. सो आता इथे पण आमची 10 ते 15 मिनटं वाया गेलेली आहेत. इंग्लंडवाले ट्रॅव्हलरवाले आमच्या सोबतच आहेत.
आता ते पहिले इंग्लंडला जाणार आहेत का कॅनडाला का USA ला. आज ते पुन्हा ते दिसलेत, आज परत दिसलेत. म्हणजे ते मे बी त्यांना पण डिरूट केलं वाटतं रोडमुळे. आणि सगळे फॉरेनर आहेत, मी जसं काल बोललेलो तसंच. 2 वाजलेत आणि आम्ही आता ज्या ठिकाणाला लागायचं होतं, म्हणजे आम्ही जो बंजर वरून रोड घेतला होता, जिथून आम्ही परत बॅक U-टर्न घेतला, त्या रोडने आम्हाला जो ब्रिज क्रॉस करायचा होता, ब्रिज क्रॉस केला आहे. पण आता ब्रिजच्या पलीकडे पण ट्रॅफिक लागलेली आहे. सो आता लोकल लोक करतायत हेल्प, लोकल लोक जे आहेत ते हेल्प करतायत. पण रस्ता एवढा नॅरो आहे की 2 गाड्या पास होणं मुश्किलच आहे. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो, सगळ्यांना त्रास होतो आहे. आता 2 वाजले, लोकांना जेवायचं आहे, करायचं आहे. पण आता कसं करणार मेन. ठीक आहे, आता जरा ट्रॅफिक हल्ल्यासारखं वाटतं, बघूया. तर मंडळी, अजून काय आपल्याला ट्रॅफिकमधून सुटका झालेली नाही आहे. वाजले 2:30 आणि आता आपला प्लॅन झालेला आहे की डायरेक्ट चंदीगडला जायचं आहे. तीर्थन आता कॅन्सल झालेलं आहे. चंदीगडचा पण प्लॅन मला आता काय समजत नाही की कसं आपण चंदीगडला. आत्ता मला 7:30 दाखवतो आहे, पण अजून ट्रॅफिक संपलेलं नाही आहे पूर्णपणे. आता ट्रॅफिक अजून पुढे किती आहे माहीत नाही. म्हणजे पुढे 2 मोठे ट्रक आहेत, ते निघाल्यानंतर ट्रॅफिक खाली होईल असं हे लोक बोलत आहेत. पण पुढे त्याच्या पुढे पण अजून काय आहे ते तेव्हाच समजेल, जेव्हा आपला रोड एकदम गाडी चालत राहील. आणि आपल्या गाडीमध्ये फ्युएल पण खूप कमी आहे. ॲक्च्युली मध्ये आम्हाला फ्युएल पंप लागलाच नाही. आम्हाला विचार केला की मध्ये लागेल, त्याच्यामुळे शेवटचा जो होता पेट्रोल पंप तिथून आम्ही आलो तेव्हा आम्हाला रेंज दाखवत होतं 150, पण घाटामध्ये ते खूप कमी झाली. मग त्याच्यानंतर आम्ही लोकल जे शॉप आहेत तिकडे इकडे ब्लॅकमध्ये मिळतं, तर तिकडनं घेतला. 10 लिटर टाकला, 110 रुपये लिटर डिझेल असं 10 लिटर टाकला. त्याच्यामुळे आता एवढं काय टेन्शन नाही, थोडा हेडेक कमी झाला. बरं झालं 10 लिटर टाकला, नाही तर ह्या ट्रॅफिकमध्ये ती अजून एक भीती की डिझेल संपतो की काय. पण एनिवे आता बघूया, होप सो जो भी होगा अच्छा होगा. स्टॉप रेकॉर्डिंग. सो मंडळी, आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. ही आमच्या पुढे ही टेम्पो ट्रॅव्हलर आहे. गेले 4-5 किलोमीटर झाले, तेवढे कवर करायला आम्हाला 2.5 तास लागले. सो आता गाडी चाललेली आहे पुढे आणि व्ह्यूज मस्त आलेले आहेत. सो आता हा बघा, इथे पेट्रोल पंप आम्हाला कमीत कमी 100 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप लागलेला आहे हा. पण आता आपल्या गाडीमध्ये 100ची रेंज आहे, मग इथे थांबत नाही, कारण की आता गाड्या चालू झाल्या आहेत. उगाच इथे थांबायचं आणि परत ट्रॅफिकमध्ये अटकायचं. तर त्याच्यापेक्षा आपण जाऊया पुढे. आता आपल्या गाडीमध्ये 100ची रेंज दाखवते. सो त्याच्यामुळे आता पुढे 7 किलोमीटर नंतर हायवे चालू होणार आहे. त्याच्यामुळे मग तिथे पेट्रोल पंप भेटतील भरमसाठ, तर मग तिकडे टाकू. इथे थांबलो, परत ट्रॅफिक लागली, कारण की मागणं गाड्या फटाफट सुटल्या जातात. आत्ता जरा पक्का हायवे आल्यासारखा वाटतोय, ठीकठाक. आणि आता आपण क्रॉस करतोय लारगी डॅम. हिमाचलमधला एक मेन डॅमपैकी एक आहे, तुम्ही बघू शकता. आता हायवे आम्हाला लागलेला आहे. एवढा आनंद झालाय आजच्या दिवसभरातला, म्हणजे या पूर्ण ट्रिपमधला हा आनंदचा क्षण बोलायला लागेल की 25 किलोमीटरसाठी आम्हाला 10:30 वाजता आम्ही निघालो आहे आणि आता वाजले 4, म्हणजे आम्हाला लागले टोटल 5.5 तास. कुठे आम्ही नॉनस्टॉप आलो आहे, कुठे थांबलोही नाही, फ्रेश होण्याकरता वगैरे पण नाही थांबलो. फक्त 10:30 म्हणजे आम्ही हॉटेल आम्ही सोडलेला
एक 10 वाजून 5-10 मिनिटांनी आणि एक ठिकाणी पार्सल घेण्यासाठी थांबलेलो. ॲक्च्युली पार्सलला पण आम्हाला उशीर झाला असता की आम्ही तिथेच खाणार होतो, पण तिथे गाडीला पार्क करायचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही पार्सल घेतलं. ते नशीब आम्ही पार्सल घेतलं, म्हणजे आमचा नाश्ता पण झाला आणि बाकीचं लवकर पण निघता आलं. नाही तर आम्ही जर तिथेच बसलो असतो तर अजून अर्धा तास बसलो असतो रेस्टॉरंटमध्ये. आया हमको ट्रॅफिक, बापरे परत ट्रॅफिक. किती आनंद झाला होता, आनंदी आनंद झाला होता. हो काका तुम्ही पुढे जा पहिले बाबा. हाय प्रसन्न. आता आम्हाला हायवेला पण ट्रॅफिक लागली आहे. इथे पुढे एक टनल आहे, पण तिथे टनल जिथे बघा तुम्ही बघू शकता वरती ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक स्लो मुव्हिंग आहे. आणि बाजूला व्ह्यू नदीचा अजून आहेच, बाजूने नदी वाहतच आहे, पण आधी कसं थोडंसं स्लो पाणी चालत होतं, पण आता नदीला प्रवाह वाढला आहे आणि नदीचं पात्र पण मोठं झालेलं आहे. बघा टनल क्रॉस करतोय, टनल नंबर 12 जो आपल्याला चंदीगडकडे घेऊन जाईल. मे बी त्या साईडला काहीतरी काम चालू असेल किंवा काय, तर बघूया तिकडे गेल्यावर समजेल. पण बाकी टनलमध्ये तर काय ट्रॅफिक दिसत नाही. पुढे गेल्यानंतर थोडंसं थांबवत आहेत, परत थोडी इकडे सोडत आहेत, थोडे तिकडे सोडत आहेत. हे बघ पेलवान उतरलेला आहे आता. आता काहीतरी होईल, आता काहीतरी होईल बघ. तो आला बघून बोलतो किती जण आहेत, जसं दांडूक बिंडूक घेऊन जाईल तो बघ. आता बघतो बोलतो मी यांना. अब तू देख बेटा तरी होणार. आता बोललं जातं तुम्ही बोलून मोकळं होतात चालू होतं. मी तुम्हाला बोललो ना बनियनवाला गेला ना तो भाई, तर काहीतरी होणार. झाला बघा गाडी आमची चालू झाली. चला बोला गणपती बाप्पा मोरया. तर बघा आता ह्या बाहेर पडलो टनल नंबर 12 मधनं पडलो. आता टनल नंबर 11 मध्ये आपण चाललोय. आता बघूया इथे ट्रॅफिकचं काय हाल आहेत पुढे. आणि बघा तो एक टनल जो आहे त्याचं काय काम चालू आहे मला वाटतं, जो जाण्यासाठी आहे तो बाहेर पडण्यासाठी, तो अजून रेडी नाही आहे वाटतं पूर्ण. त्याच्यामुळे एकाच टनलमधनं ट्रॅफिक चालली आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे. बघा शिस्त परफेक्ट, एक लाईनने सगळ्या गाड्या झाल्यात बघा. तुम्हाला थोडंसं बाहेर जाऊन दाखवतो बघा, एका लाईनीत ना. मंडई आता आम्ही मंडीमध्ये पोचलेलो आहोत आणि बाकी सीनरी जी आहे ती तशीच आहे. थोडंसं लँडस्केप चेंज झालेलं आहे, पण नदी जी आहे ती आमच्यासोबत चालूच आहे. एक साईडला डोंगर, एक साईडला नदी आणि त्या साईडला पुन्हा डोंगर. आणि इकडे हायवेचं काम चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात. 2 टनल तर झालेले आहेत, पुढच्या टनल आणि त्यांचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मग ट्रॅफिक थोडीशी स्लो आहे. हा हायवेचं काम चालू आहे, वरती तुम्हाला दिसतंय ते बघा. ते जे आहे हायवेचं काम चालू आहे नवीन. सो डायरेक्ट टनल मला वाटतं चंदीगड मनाली हायवेचं काम चालू आहे. ते लवकरच ते पूर्ण होऊ द्या, म्हणजे अजून प्रवास सुखकर होईल. सो हा बघा अजून एक डॅम आहे. सो आता आपण दिल्ली रोडला लागलेलो आहोत आणि
ट्रॅफिक आता थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे आणि आता हायवे चांगला मिळालेला आहे. रोड पण छान आहे, कुठे वन वे कुठे दुपदरी असा आहे. इकडे ना तर बघा आता आपण टनेलमध्ये चाललेलो आहोत. टनेल नंबर 7 आहे हा. मगाशी आपण टनेल नंबर 12 आणि 11 क्रॉस केला. मधले टनेल आहेत त्यांचं अजून काम चालू आहे. हा तोच हायवे आहे जो आपण मगाशी क्रॉस केला. आणि आतमध्ये लाईट्स वगैरे पण खूप मस्त आहे. टनेल नंबर 7 संपल्यानंतर लगेच आहे टनेल नंबर 6, नंबर 5. आता आलेला आहे टनेल नंबर 5. आता 6 आणि 5 मध्ये डिस्टन्स आहे भरपूर, 20 ते 25 किलोमीटरचा. बाकी 6 आणि 7 हे जवळजवळ होते. 10, 12 आणि 11 ते पण जवळजवळच आहेत, म्हणजे एक सोडला की लगेच बाहेर आहे. यांच्यामध्ये डिस्टन्स आहे भरपूर. आता हिमाचलमध्ये आल्यापासून आय थिंक हा मला पहिलाच टोल लागला आहे. ते त्यांनी एंट्रीला घेतलेलं आहे 100 रुपीज. त्याच्यानंतर हा पहिलाच टोल लागला आहे. हिमाचलमध्ये टोल तर बिलकुल नव्हता, बरोबर नाही का ना? मला टोल लागलाच नाही ना एक पण. या हायवेवर हायवे तर एकदम छान आहे, पण स्पीड लिमिट 60चं आहे आणि जागोजागी कॅमेरे आहेत आणि आपला स्पीडसुद्धा दाखवतो ते. आता एखादा जर आला डिस्प्ले, हे बघा आता वरती तुम्हाला दिसेल आपल्या गाडीचा स्पीड 51-52 आहे, तो तेवढा दाखवला. आणि आपण क्रूज कंट्रोल यूज करतो आहे जेणेकरून आपला स्पीड ओव्हर स्पीड होऊ नये. आणि बाईक स्वार होता, ते लागलं आहे. हे बिचारे बघा बसवाल्यांनी त्यांना हेल्प केली. त्याचं हेल्मेट वगैरे पडलं आहे. पण म्हणून सांगतो कधी स्पीडला ओव्हर स्पीड नाही चालवायचं, कधी पण थोडं केअर करून चालवायचं. आणि ईश्वर कृपेने त्याला काही लागलं नाही जास्त, ठीक आहे तो. सो टनल नंबर 1, फर्स्ट टनल आलेला आहे हा. टनल नंबर 1 आणि लेंथ आहे 1800 मीटर. लाईट ही बघ. इकडे बघा या समोर ट्रकमध्ये लाकडं ठेवलेत आणि तुम्ही बघू शकता ते लाकडं अशी डिझाईन अशी वाटते की ते वॉलपेपर लावलाय. तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. बघा मंडळी, आता आपण पोचलोय रूपनगरला, म्हणजे पंजाबमध्ये आपण एंटर केलेलं आहे. आणि थोडंसं ब्रेक घेतलेला, स्टारबक ब्रेक घेतला होता. सो आपण बघा आता आपण घेतले, बघा आपण घेतले एक एक्सप्रेसो, आईस एक्सप्रेसो. हे बघा स्टारबक्सची, आणि नॉन शुगर आहे ही. फक्त थोडीशी थंड आहे, पण आपण त्यांना सांगितलं की आईस कमी द्या. आणि छान आहे, आधी पण पिली मी थोड्या वेळा आधी, अशीच तुम्हाला सांगण्याकरता. पण चांगली आहे टेस्ट. आणि मनालीने स्ट्रॉबेरी फ्लेवरचं काहीतरी घेतलं आहे, पण मी थोडंसं टेस्ट केलं, मला नाही आवडलं. बाकी तिला प्यायचं आहे, तिला आवडलं असेल तर तिची मर्जी. बाकी यांनी काय घेतलं नाही. आता आम्ही जेवायला थांबणार आहे मस्त. आज एकदम मुनुने घेतलंय, हे मृण्मयीने घेतलंय. ते बघा मृण्मयीने घेतलंय. सॉरी खाऊ तिथे मुनू तिथे खाऊ. ओके, तर आता पुढे आणि एक कप घेतलाय मस्त, रेअर कप आहे. मंडळी नमस्कार. आता आपण पोचलेलो आहोत हरियाणामध्ये, म्हणजे आता पोचणार आहोत. आता हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर हरियाणामध्ये. आत्ता आपण पंजाबमध्ये आहे आणि आता वाजलेत रात्रीचे 1 वाजलेले आहे. आम्ही काय केलं, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर असं डिसाईड केलं की थोडंसं पुढे जाऊया अजून, जेवढं जाता येईल तेवढं, म्हणजे कसं सकाळी आम्हाला दिल्लीला पोचायला बरं पडेल. आता आम्ही
पुढे सिटी आहे अंबाला, आता एक 5 किलोमीटरवर. तिथं मग आम्ही आता रूम घेणार आहे. हॉटेल आम्ही सर्च करून ठेवले आहेत, 2-3 ठिकाणी बोलणं केलं आहे. तर बघूया आता कुठे. आम्हाला फक्त सकाळपर्यंत झोपायचं आहे आणि आंघोळ करून निघायचं आहे परत पुढे. तर आता रूम घेणार, थोडासा आराम करणार, मग सकाळी जाणार. आणि आपल्या दिल्लीला पण एक नाईट आपण स्टे करणार आहे. तर दिल्लीचं हॉटेल पण मनालीने थोडेसे बघून ठेवले आहेत. सध्या आम्ही आता निघतो आहे आणि ते टोल नाक्यावर खूप गर्दी आहे. एवढं रात्रीचे 1 वाजले तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता. कारण की पंजाब आणि याच्यामधून ट्रक्स भरपूर बाहेर जातात, त्याच्यामुळे ट्रक्सची गर्दी भरपूर आहे. बाकी आम्हाला येताना जो हिमाचल प्रदेशमध्ये आम्हाला जो ट्रॅफिक लागलेली ती सोडली, त्याच्यानंतर आम्हाला बिलकुल कुठेही ट्रॅफिक लागली नाही. म्हणजे गाडी थांबली नाही, म्हणजे 1 मिनटंसुद्धा थांबली नाही असं बोललं तरी चालेल. फक्त इथे थोडंसं लेट झालं आहे, बस तेवढंच. बाकी तर नाही कुठे. आणि रोडसुद्धा एवढे मस्त आहेत ना. पूर्ण हिमाचलचा जो खराब पॅच सोडला, म्हणजे जी ट्रॅफिक होती तेवढाच रोड खराब होता. त्याच्यापुढे कुठेही म्हणजे एखाद दुसरा खड्डा भेटला असेल आम्हाला असं बोललं तरी चालेल. बाकी हायवेचं काम पण जोरात चालू आहे. टनल वगैरे तुम्हाला दाखवले, तुम्ही पण बघितले असतील. एकदम मस्त बनवलेले आहेत. आणि पुढे जेव्हा आपण याच्या पुढे प्रवास करू हिमाचल प्रदेशला, तेव्हा आपल्याला हा मस्तवाला रोड अनुभवायला भेटेल अशी आशा करतो. आणि आता थांबतो.